आज कमीत कमी 20 ते 22 दिवसा अगोदर फोन लावला होता, सुरक्षा कॅबिनला फोन उचलला जात नाही आणि रिंग वाजते पण फोन उचलला जात नाही. मग त्याचं बिल भरलेलं आहे का नाही माहिती नाही. आणि त्याच्यात मी तावडे साहेब उपायुक्त आहेत ना, उपायुक्त त्यांना तावडे साहेबांना फोन लावला होता. ते तावडे साहेबांनी सांगितलं, मी आता बैलभरातनं फोन लावला, त्यांनी सांगितलं की मी त्यांना सांगतो, तुम्हाला नंबर देतो एकाचा. त्यांनी डायरेक्ट फोन कट केला. मग ही राम भरोसे का महानगरपालिका? तुम्ही बकरा घेऊन आतमध्ये आलात, हा कुठला म्हणजे विरोध करण्याचं कारण हे आहे की जे दवाखाना आहे महानगरपालिकेचा जनावरांचा, तो दवाखाना पहिले बैल बाजारमध्ये होता. त्याच्यानंतर तो दवाखाना कुठं गेला, तो माणूस कुठे विचारणार? आपत्कालीनला विचारणार. सुरक्षा रक्षक कॅबिनला फोन करून सर्व नंबर मिळतात. पण आता कमीत कमी महिन्याच्या वर झालं फोन नंबरच भेटत नाही आणि फोन उचलला जात नाही. मग माझं म्हणणं आहे की सुरक्षा रक्षक कॅबिनचं टेलिफोनचं बिल भरलं गेलं नाहीये का उपायुक्ताचं बिल भरलं नाही म्हणून यांचं बिल भरलं नाही का कळत नाही. मग कुणाला महानगरपालिकेच्या करदात्यांनी कुणाला दाद मागायची, हा मोठा प्रश्न आहे. तुमची मांग काय? मांग काय नाही, हीच मांग आहे की सुरक्षा रक्षकाचं काम हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि त्याच्यात उपायुक्त यांचंही काम चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. जर आपत्कालीनचा एखाद्याला नंबर पाहिजे आणि तो सामान्य माणूस असेल तर तो फोन कुठे लावणार? सुरक्षा रक्षक कॅबिनलाच लावणार ना. आणि अनेक वेळा आम्ही फोन करून हे नंबर घेतो सुरक्षा कॅबिनमधून, पण राहिली गोष्ट आता नंबरच भेटत नाही, फोनच उचलला जात नाही.